अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांनी मिळकतखार भरावस्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। अलिबाग मिळकतखार अनधिकृत भराव प्रकरणी अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांनी आज मिळकतखार बागदांडा येथे भेट देऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत पाहणी केली आहे। त्यांच्यासोबत तक्रारदार शेतकरी जगदीश म्हात्रे, विनव कडवे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते। वेळ पडल्यास मिळकतखार अनधिकृत भराव शासन काढायला लावेल असे वक्तव्य अलिबागचे प्रांत अधिकारी यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय गंगाराम सावंत व मिळकतकार ग्रामस्थांशी चर्चा करताना केली होती। पण वारंवार तक्रारी करूनही काहीच ठोस कारवाई झाली नाही। माती माफियांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म विभागाचे बोगस पासेस तयार करून हा बेसुमार अनधिकृत भराव केला। बोगस पासेस तयार केलेत हे जिल्हाधिकारी कार्यालयाने मान्य केले व गुन्हे दाखल करण्याचे आदेश केले। मात्र 4 महिने होत आले तरी बोगस पासेस तयार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले नाहीत। आता या भरावामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी तुंबले। भरावामुळे आजूबाजूच्या गावामध्ये पाणीच पाणी होणार ही भीती खरी ठरली आहे। ग्रामस्थांनी स्वखर्चाने जेसीबी लावून भरावामुळे अडलेले पाणी काढण्याचा प्रयत्न केलाय। भराव वेळ पडल्यास शासन काढायला लावेल अशी शेखी मिरवणारे अलिबागचे एसडीओ उर्फ प्रांत अधिकारी आता कुठे आहेत असा सवाल सामाजिक कार्यकर्ते संजय गंगाराम सावंत व मिळकतकार ग्रामस्थांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केलाय। त्यानुसार अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांनी आज मिळकतखार बागदांडा येथे भेट देऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत पाहणी केली आहे। तहसीलदार विक्रम पाटील यांनी त्यांच्या सोबत उपस्थित मंडळ अधिकारी व तलाठी यांना योग्य त्या सूचना केल्या व ग्रामस्थांनी सविस्तर चर्चा केली आहे। शिवसत्ता टाइम्स साठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।